विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण कलाकवी मुक्तेश्वर आणि मुक्तेश्वराच्या वाङ्मयाचा या ठिकाणी आपण परिचय करून घेतला होता. मुक्तेश्वर हे संत एकनाथ यांच्या गोदा नामक मुलीचा तो मुलगा होता. संत एकनाथाच्या संस्कारामध्ये त्यांची जडणघडण झाली. त्याचबरोबर तीर्थाटन या अनेक गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये बहुश्रुतता कशी आली आणि त्यांचं जे वाङ्मय त्याच्यामध्ये रामायणे, मुक्तेश्वरी महाभारत आणि मुक्तेश्वरांची आख्यान कविता याचा आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये विचार केला. आज आपल्याला दुसरे जे पंडित कवी आहेत ते म्हणजे वामन पंडित आहेत. तर पंडित संप्रदायाचे प्रातिनिधिक कवी म्हणून वामन पंडिताचा उल्लेख केला जातो. विविधता, विदग्धता आणि विपुलता हे त्यांच्या कवितेचं काय वैशिष्ट्य आहे. म्हणजे वामन पंडित यांच्यापासून खऱ्या अर्थाने पंडित काव्याला काय होतं प्रारंभ होतो. आणि वामन पंडित हे संत रामदास, संत तुकाराम यांच्या समकालीन असणारे काय आहेत पंडित कवी. आणि पंडिती संप्रदायाचा प्रातिनिधिक कवी म्हणून त्यांचा काय केला जातो उल्लेख केला जातो. त्यांच्या वाङ्मयामध्ये विविधता आहे, विदग्धता आहे, त्याचबरोबर विपुलता देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता वामन पंडिताविषयी पुरेशी माहिती काही मिळत नाही त्यांच्या चरित्राविषयी. त्यांचे आईवडील, पत्नी यांची नावे आणि गुरु श्री सच्चिदानंद यांच्याविषयी त्रोटक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. अभ्यासकांनी त्यांचा जन्मकाल इसवी 1608 हा ठरवलेला आहे. आता एक वामन की अनेक वामन याच्याबद्दल देखील अनेक अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. आणि त्यामुळं काही अभ्यासकांनी मात्र यथार्थ दीपिकाकार हा जो वामन आहे तोच महत्त्वाचा वामनकार असल्याचं दर्शी पंगू या अभ्यासकांनी या ठिकाणी मत मांडलेलं आहे. तर प्राचीन मराठी कवी पंचकामध्ये दर्शी पंगू यांनी जे पुस्तक लिहिले प्राचीन मराठी कवी पंचक, त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं वामन पंडित म्हणजे यथार्थ दीपिकाकार वशिष्ठ गोत्री वामन स्वामी शेषे असा त्यांचा काय केलाय उल्लेख केलेला आहे. आता वामन पंडिताच्या अनुषंगाने आपण प्रस्तावनेमध्ये चर्चा करत असताना असं पाहिलं की पंडिती संप्रदायाचा प्रातिनिधिक कवी म्हणून आपण वामन पंडिताचा काय करतो उल्लेख करतो. याचबरोबर विविधता, विदग्धता आणि विपुलता हे त्यांच्या कवितेचं काय वैशिष्ट्य. त्याचबरोबर त्यांच्या विषयी फारशी माहिती काय उपलब्ध नाही. त्यांचे आईवडील, त्यांचे गुरु यांच्या अनुषंगाने त्रोटक माहिती अभ्यासकांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर त्यांचा जन्मकाल इसवी 1608 असा अभ्यासकाने काय केलं ठरवलेला आहे. याचबरोबर वामन पंडित एक की अनेक याविषयी अभ्यासकामध्ये मतभेद आहेत. परंतु दर्शी पंगू हे जे अभ्यासक आहेत त्यांनी मात्र यथार्थ दीपिकाकार वामन पंडित म्हणजेच काय वशिष्ठ गोत्रे वामन स्वामी शेषे असा त्यांचा काय केला उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. तर काही आख्यानाच्या शेवटी वामन पंडितांनी आपल्याविषयी थोडीफार माहिती दिलेली त्याच्या आधारे हा अभ्यास या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे. आता निगमसार हा जो त्यांचा ग्रंथ आहे, पहिला जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी आपल्या गुरुविषयी देखील माहिती दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. श्री सच्चिदानंद स्वामीचा गुरुउपदेश हा त्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा काय प्रसंग आहे. आणि त्यामुळं त्यांच्या भेटीनंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल या अनुषंगानं त्यांच्या चरित्रामध्ये माहिती येताना आपल्याला दिसते. आता वामन पंडितांचं ही झाली प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये आपण काय पाहिलं की वामन पंडित हे पंडिती संप्रदायामधले प्रातिनिधिक कवी आहेत. त्यांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये विविधता आहे, विपुलता आहे, विदग्धता आहे. याचबरोबर वामन पंडिताविषयी फारशी माहिती काही उपलब्ध नाही, परंतु त्यांचे आईवडील, त्यांचे गुरु यांच्या अनुषंगाने थोडी माहिती आपल्याला मिळते. अभ्यासकाने अभ्यास करून इसवी 1608 हा त्यांचा जन्मकाल या ठिकाणी ठरवलेला आहे. त्याचबरोबर
वामन पंडित एक की आणि एक असे अभ्यासकामध्ये मतभेद आहेत, परंतु दशी पंगू की जे अभ्यासक आहेत यांनी मात्र वामन स्वामी शेषे हेच काय वामन पंडित आहेत आणि तेच यथार्थ दीपिकाकार आहेत हे त्यांच्या प्राचीन मराठी कवीमध्ये त्यांनी त्यांचा काय केलेला समावेश केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्यांचे जे गुरु श्री सच्चिदानंद स्वामी यांच्या आशीर्वादाने त्यांच्यामध्ये झालेला बदल देखील काय अभ्यासकांनी मांडलेला आहे. आता त्यांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचे ढोबळ मानाने 3 भाग केले जातात एक म्हणजे वेदांत विषयक, दुसरं आहे पौराणिक आख्यानपर आणि तिसरं आहे भाषांतरित. वामन पंडिताचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचे 3 भाग केले जातात. एक म्हणजे वेदांत विषयक, दुसरं पौराणिक आख्यानपर आणि तिसरं काय भाषांतरित. अशा 3 प्रकारे त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आता त्यांच्या एकूण काव्यपंक्तीची संख्या जवळजवळ 40,000 आहे त्यातील सुमारे निम्या काव्यपंक्ती वेदांत निरूपणाला त्यांनी वाहिलेले आहेत तर वेदांत निरूपणावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काय केले त्यांनी लेखन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं म्हणजे त्यांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना अभ्यासक 3 अंगाने अभ्यास करतात. एक म्हणजे वेदांत विषयक त्यांचं वाङ्मय, दुसरं पौराणिक आख्यानपर वाङ्मय आणि तिसरं त्यांनी भाषांतरित केलेलं वाङ्मय या अंगाने त्यांचा अभ्यास केला जातो त्यापैकी पहिला जो ग्रंथ आहे त्यांचा तो आहे निगमसार. निगमसार हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा असणारा ग्रंथ आहे हा ग्रंथ वेदांत निरूपणाला त्यांनी वाहिलेला आहे इसवी सन 1673 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि वेदांत निरूपण हा त्या ग्रंथाचा काय हा विषय वेदावर केलेला त्यांनी काय लेखन आहे. त्यांनी आपल्या ग्रंथाचा ग्रंथकाल त्या ग्रंथामध्ये नोंदवलेला आहे तो या स्वरूपाचा आहे. शके 1595 तर ग्रंथ प्रगटला अभिनव असा स्वतःच त्यांनी या ग्रंथाच्या लेखनकालाचा उल्लेख केलेला आहे. तर शके 1595 म्हणजे इसवी सन 1673 हा या ग्रंथाचा काय लेखनकाल आहे इतर कोणत्याही ग्रंथात वामनाने ग्रंथ लेखनकाल दिला नाही इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात दिलेला नाही, परंतु या ग्रंथात मात्र ग्रंथाचा लेखनकाल दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या गुरूंनी, त्यांचे गुरु कोण आहेत तर सच्चिदानंद यांनी त्यांना केलेल्या भार्गवी वारुणी विद्येच्या दानाचा उल्लेख आहे या ग्रंथामध्ये कोणता उल्लेख आहे तर त्यांचे जे गुरु आहेत श्री सच्चिदानंद यांनी त्यांना जी भार्गवी विद्या दिली तिच्या दानाचा जो उल्लेख आहे तो या ठिकाणी आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येतो तर या विद्येविषयीचे विस्तृत विवेचन निगमसार या ग्रंथामध्ये आता ग्रंथाच्या प्रथमाध्यायात यती दर्शनाची हकीकत असून त्या पहिल्या अध्यायामध्ये काय यती दर्शन आहे त्याची हकीकत त्यांनी सांगितलेली आणि पुढील अध्यायात या भार्गवी वारुण विद्येविषयी विवेचन आहे. तर पुढील अध्यायामध्ये काय भार्गवी वारुणी जी विद्या आहे त्या विद्येविषयीचं विवेचन या ठिकाणी आलेले तर गुरुचा सहवास आणि गुरुदर्शन यांना त्यांनी या ग्रंथामध्ये महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं हा ग्रंथ ओवी व्रतात आहे तर ओवी मध्ये त्यांनी ह्या ग्रंथाचं काय केलं लेखन केलं आणि एकूण हा 9 अध्यायामध्ये विभागलेला ग्रंथ आहे या ग्रंथाविषयी त्यांनी असं म्हटलेलं आहे ग्रंथ हा निगमसार शब्द थोडे अर्थ फार अशा आपल्या लेखन शैलीविषयी मोठ्या अभिमानाने त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्यांचा निगमसार हा जो पहिला ग्रंथ आहे हा ग्रंथ वेदांत निरूपणाला वाहिलेला ग्रंथ आहे वेदावर केलेलं त्यांनी विवेचन आहे लक्षात घ्या. त्यांनी या ग्रंथाचा लेखनकाल शके 1555 असं त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला 1555 म्हणजे 1673 हा त्यांनी काय केलं लेखनकाल त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आहे की शके 1595 ते ग्रंथ प्रगटला अभिनव असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेले तर या ग्रंथामध्ये काय माहिती तर त्यांचे जे गुरु आहेत श्री सच्चिदानंद यांनी त्यांना भार्गवी जी विद्याचे जे दान केलंय त्याविषयी माहिती तर गुरुचा सहवास गुरुदर्शन या अनुषंगाने विवेचन या ग्रंथामध्ये येते या ग्रंथाचे एकूण 9 अध्याय आहेत आणि या 9 अध्यायामधून प्रामुख्याने पहिल्या अध्यायामध्ये यती दर्शन आहे आणि उरलेल्या सर्व अध्यायामध्ये गुरुने त्यांना सांगितलेली जी ही जी भार्गवी विद्या आहे त्या विद्येच्या अनुषंगाने विस्तारानं विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं त्यांचा दुसरा जो ग्रंथ आहे तो समश्लोकी टीका हा जो ग्रंथ आहे
तर भगवद्गीतेवर आधारित असलेला हा ग्रंथ आहे पहा, लक्षात घ्या. तर श्रीकृष्णाने गिर्वाणवाणीत जे तत्वज्ञान सांगितले ते आज्ञजनांना प्राप्त करून द्यावे या हेतूनं वामनाने ही गीता टीका लिहिली पहा. तर गीतेवर केलेलं हे भाष्य आहे. जसं आपण पाहिलं की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेवर केलेलंच भाष्य आहे, ते लक्षात घ्या. तशाच प्रकारे यांनी समश्लोकी टीका लिहिलेली ते गीतेवर केलेलं काय पहा, भाष्य. तर अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला त्या उपदेशाच्या अनुषंगाने आपल्याला गीतेमध्ये विवेचन येतं. तर त्याच्यावर आधारित त्यांचा हा समश्लोकी टीका ग्रंथ आहे पहा. तर त्यांनी हे जे आज्ञेजन आहेत या लोकांना संस्कृत भाषा समजत नाही आणि त्यामुळं मग त्यांना आपण भूलोकी भाषेत लोकांच्या भाषेमध्ये या ग्रंथाचा अर्थ सांगत आहोत असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केला आहे पहा. आता या ग्रंथात समश्लोकी टीका असं त्यांनी स्वतःच काय केलेलं आहे पहा, नाव दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. आता या ग्रंथाला त्याने समश्लोकी टीका जरी असं म्हटलं असलं तरी याची रचना मात्र श्लोकामध्ये नाही पहा, तर ती अनुष्टुभात आहे. असं श्लोक रचना जी आहे ती अनुष्टुभात आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं पहा. गीतेच्या या महाराष्ट्र छायेतील भाषा नैपुण्य उत्कृष्ट असल्याचा दाखला महाराष्ट्र सारस्वतकार यांनी दिलाय पहा. तर महाराष्ट्र सारस्वतकार विल भावी जे आहेत त्यांनी या ग्रंथाचं जे भाषा वैभव आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे पहा. ग्रंथातील प्रत्येक अध्यायाला त्यांनी उपसंहार वामनाने जोडलेला आहे पहा. आणि ग्रंथाच्या शेवटी लेखनपूर्तीबद्दल माता धन्य पिता धन्य 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 असे समाधानाचे उद्गार ते काढतात. त्याचबरोबर या ग्रंथामध्ये त्यांनी फलश्रुती देखील सांगितलेले आपल्याला दिसून येते पहा. आता वामन पंडिताचा निगमसार आणि समश्लोकी टीका या दोन्ही ग्रंथापेक्षा अत्यंत महत्त्वाचा असणारा ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका आहे पहा, लक्षात घ्या. तर ही भगवद्गीतेवर केलेली पूर्णपणे टीका आहे पहा. आणि त्यामुळं निगमसार समश्लोकी टीका पेक्षा त्यांचा यथार्थ दीपिका ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. जसं ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आहे, लक्षात घ्या. ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका जसं ज्ञानेश्वरीला म्हटलं जातं तसं वामन पंडितांनी ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर केलेली जी टीका आहे तिला यथार्थ दीपिका असं त्यांनी स्वतःच नाव दिलेलं पहा. त्यांचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा ग्रंथ आहे पहा. तर समश्लोकी टीकेच्या नंतर त्यांच्या अनेक मित्रांनी अनेक संतांनी सहवाशीने त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, भगवद्गीतेवर विस्तृत असं लेखन करा. आणि मग त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शिष्य अनेक संत अनेक भक्त योगी यांनी त्यांना जगद उपयोगी अशी टीका लिहिण्याची काय केली विनंती केली. आणि त्यातून जो ग्रंथ निर्माण झाला तो ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका. आतापर्यंत गीतेवर अनेकांनी भाष्य लिहिलेले आहेत पहा, परंतु त्यापेक्षाही आपलाच ग्रंथ कसा योग्य आहे आणि त्यामुळे त्यांनी यथार्थ दीपिका असा त्यांनी उल्लेख केला आहे पहा. बाकीच्या जरी टीका असल्या तरी ते विनाकारण वाद माजविणार आहे, त्याच्यामध्ये फापट पसारा आहे असं त्यांनी उल्लेख केला आहे पहा, लक्षात घ्या. आपण जी केलेली गीतेवर टीका आहे तीच कशी योग्य आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले पहा. अगोदरच्या कोणत्याही गीतेवर जे भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये भाष्यात गीतेचे तत्वज्ञान यथार्थपणे मांडले गेले नाही असे ते म्हणतात पहा. मग अगोदर केलेल्या ज्या टीका आहेत गीतेवरच्या त्याच्यामध्ये गीतेमधलं खरं तत्वज्ञान सांगितलं नाही, त्याच्यामध्ये पाल्लाळिकपणा आहे, त्याच्यामध्ये फोलपटपणा आहे अशी त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते पहा. आणि त्यामुळंच ते मीच खरे गीतेचे तत्वज्ञान सांगत आहे त्यावर भाष्य करत आहे, त्यामुळे त्यांनी गीतेचा जो अर्थ दिला आहे त्या यथार्थ दीपिका या नावाने त्याने तो शब्द वापरला आहे पहा. त्याविषयी त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला लिहिलं आहे पहा, टीका उदंड झाल्या. गीतेवर ज्या टीका लिहिल्या त्या उदंड म्हणजे भरपूर झाल्या. परी देवतास तदुपासकास व्हाल्या, यथार्थ अर्थ नाही बोलल्या तैसे नव्हे ही टीका. बघा त्याने काय म्हटलंय, गीतेवर भाष्य अनेकाने लिहिलं परंतु त्यांनी योग्य अर्थ सांगितला नाही. काय यथार्थ अर्थ नाही बोलल्या, तर तशी आपली गीता नाही, तशी आपली यथार्थ दीपिका नाही. तर आपण गीतेचा यथार्थ अर्थ सांगितला असं या ठिकाणी म्हणतात पहा. आता ह्याची जी ओवी संख्या आहे ती 22,266 आहे, लक्षात घ्या. किती ओवी संख्या 22,266 आहे. भगवद्गीतेमध्ये जे मूळ श्लोक आहेत 700 श्लोक, तर 700 श्लोक आधारित हे टीका आहे पहा, लक्षात घ्या. आपण ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना या अनुषंगाने विवेचन केलेलं आहे पहा.
की जी गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, ज्ञानेश्वरांनी 700 श्लोक आणि 18 अध्याय तसेच ठेवून त्यावर जवळजवळ 8,000 ओव्याचं काय केलं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता हा मात्र ग्रंथ एवढा विस्तृत आहे की 22,266 ओव्यामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि गीतेचा त्यांनी यथार्थ अर्थ सांगण्याचा काय केलं प्रयत्न केला. आता वामन पंडितांच्या पांडित्याची व भाषा प्रभुत्वाची ओळख पडते. तर त्यांची विद्वत्ता, त्यांचं पांडित्य, त्यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं कारण 700 श्लोकावर त्यांनी 22,266 ओव्याचा विस्तृत असा हा ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथात पदोपदी भागवत, योग, वासिष्ठ आदी ग्रंथाचे त्यांनी काय केलं संदर्भ दिले आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर, दासोपंत यापूर्वीच्या गीता भाष्यकारावर वामनांनी टीका केली. ज्ञानेश्वर आणि दासोपंतांनी जे गीतेवर भाष्य केलेले आहे त्याच्यावर त्यांनी टीका केलेली लक्षात घ्या. त्याने ज्ञानेश्वरांनी जो सुरुवातीला गणेश स्तवन केलेलं आहे किंवा गणेश जे नमन केलं आहे त्याच्यावर त्यांनी टीका केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाशू. ही जी ज्ञानेश्वरीमध्ये पहिलीच ओवी आहे लक्षात घ्या. गणेशाला केलेलं जे नमन आहे त्याच्यावर देखील वामनानं काय केली टीका केली. ती असं म्हणतात गीता जाते पश्चिमेकडे, टीका चढे पूर्व दिशा पर्वतांचे कडे, दोईशी हात लाविती बापुडे, अर्थ सापडे केवितया. दासोपंत आणि ज्ञानेश्वरांनी जे गीतेवर भाष्य केले त्याच्यावर वामन पंडितांनी टीका केली. काय केली की गीता जाते पश्चिमेकडे आणि टीका काय टीका चढे पूर्व दिशा पर्वतांचे कडे. म्हणजे गीतेत वेगळाच अर्थ आणि ह्यांनी वेगळाच अर्थ सांगितला, वेगळंच भाष्य केले असे ते म्हणतात. पश्चिम आणि विरोधाभास, पश्चिम आणि पूर्व असं म्हटलेलं दोईशी हात लावती बापुडे, अर्थ सापडे केवितया. तर दोन्ही ज्यावेळेस लोक हात लावून त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस अर्थ सापडत नाही असे त्यांनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेवर केलेलं जे भाष्य आणि दासोपंतांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यावर त्यांनी काय केली टीका केली. अशी व्यक्तिगत स्वरूपाची कोपरखळी त्यांनी मारलेली किंवा जगी मिरवणी या सिद्धी, आपल्या टीकेची केली प्रसिद्धी असा टोमणाही त्यांनी ज्ञानेश्वरांना उद्देशून मारलेला काय म्हटलं की जगी मिरवावा या सिद्धी, आपल्या टीकेची केली प्रसिद्धी असा टोला देखील त्यांनी किंवा असा टोमणाही त्यांनी ज्ञानेश्वरांना उद्देशून लिहिलेला आपल्या ठिकाणी दिसून येतो. या टीकेचा विचार केला तर भावार्थ दीपिकेच्या पार्श्वभूमीवर यथार्थ दीपिका या ग्रंथाचे शीर्षकही सहेतुक वाटते. तर भावार्थ दीपिकेच्या पार्श्वभूमीवर यथार्थ दीपिका हे जे शीर्षक आहे ते देखील यथार्थ वाटतंय त्याचं कारण असे की आपणच खरा अर्थ सांगतो होता असं वामन पंडित या ठिकाणी म्हणतात आणि त्यामुळं ज्ञानयुक्त सगुण भक्तीमुळेच खरा मोक्ष प्राप्त होऊ शकतो असे वामन पंडितांनी ते ठामपणे सांगितले. भक्ती कशी पाहिजे ज्ञानयुक्त, निर्गुण सगुण रूपावर. ईश्वराचे आपण 2 रूप पाहतो, एक प्रकट आणि दुसरं अप्रकट. प्रकट रूपाला आपण सगुण म्हणतो आणि अप्रकट रूपाला निर्गुण असं म्हणतो. तर वारकऱ्यांनी सगुण रूपावर प्रेम केलेलं आहे पांडुरंगाच्या लक्षात घ्या. यांनी देखील ज्ञानयुक्त सगुण भक्ती पाहिजे तरच काय होऊ शकतं मोक्ष प्राप्त होऊ शकतं असं वामनानं सांगितल्याचं या ठिकाणी त्याने उल्लेख केला. पुढे त्याने असं म्हटले वाचोत जे वाचिती न वाचोत जे वाईट मानती, संतुष्ट होय एक जगतपती या यथार्थ निरूपणे. त्यांनी श्रोत्यांची पर्वा केली नाही जसं ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना वंदन केलंय तसं यांनी श्रोत्यांची पर्वा न करता त्यांना असं म्हटलं वाचोत जे वाचती न वाचोत जे वाईट मानते. जे वाईट मानतात ते न काय वाचू द्या पण संतुष्ट होय एक जगतपती या यथार्थ निरूपणे. मी जे यथार्थ निरूपण केलंय त्यामुळं जगतपती संतुष्ट होईल असं ते या ठिकाणी म्हणतात किंवा पुढे त्यांनी असे म्हटले तत्वता अर्थ ठाई पडो न पडो सर्वास टीका आपुली आवडो, हा भाव असे तरी झडो जीवाची हे. काय म्हटले तत्वता अर्थ ठाई पडो न पडो सर्वास टीका आपुली आवडो, हा भाव असे तरी झडो जीवाची हे. असे प्रकट निवेदन सुद्धा त्यांनी केले. तर्कशुद्ध विचार आणि यथार्थ दीपिकेनेच प्रकटला यथार्थ
यासारखे अभिनिवेशपूर्ण लेखन यामुळे हा ग्रंथ काव्यगुणाला मात्र मुकला आहे असं त्यांनी अभ्यासकांनी त्याचं समीक्षण केलं आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये तत्त्वज्ञान आहे, काव्य आहे, नाही का. ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करताना असं पाहिलं की ज्ञानेश्वरी हे तत्त्वज्ञान आणि काव्य या दोन भिन्न भिन्न रेषांनी गुंपलेला काय ग्रंथ आहे, किंवा या दोन धाग्यांनी विणलेलं ते काय भरजरी वस्त्र आहे. तसं ज्ञानेश्वरीमध्ये जसं काव्य आहे तसं आपल्याला इथं दिसत नाही. त्याचं कारण असं की इथं वैचारिकता आलेली, इथं यथार्थता आलेली. आणि त्यामुळं वामन पंडिताचे अत्यंत महत्त्वाचे असणारे 3 ग्रंथ पाहिजे: निगमसार, समश्लोकी टीका आणि यथार्थ दीपिका. निगमसार हा वेदांत निरूपणावर लिहिलेला ग्रंथ आहे. समश्लोकी टीका ही भगवद्गीतेवर केलेली छोटेखानी टीका आहे. आणि यथार्थ दीपिका मात्र ही पूर्णपणे भगवद्गीतेवर केलेली टीका आहे. मूळ जी भगवद्गीता आहे ती महाभारतामध्ये आहे की नाही. आपल्याला हे माहितीच आहे की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेश केलेला आहे. कौरव पांडव यांची जी कुरुक्षेत्रावर शेवटची लढाई असते, एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. पांडवाच्या रथाचं सारथ्य पण श्रीकृष्ण करतोय, अर्जुनाच्या रथाचं तो काय करतोय सारथ्य पण करतोय. आणि मग अर्जुनाचा रथ घेऊन कुरुक्षेत्रावर कोण आलेला श्रीकृष्ण आलेला आहे. आणि मग अर्जुनानं काय केलं आहे की आपलं जे गांडीव धनुष्य आहे त्याच्यामधला बाण काढून समोर त्याने धनुष्य बाण रोखलेला आहे. पहिला बाण कुणा माराव हे जेव्हा श्रीकृष्ण आपलं हे जेव्हा अर्जुन पाहतो त्यावेळेस त्याला आपले गुरु दिसतात, सगळे आपले नातलग दिसतात. आणि आपण केवळ संपत्तीसाठी ही लढाई करावी का असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. आणि तो काय करतो त्याचा गांडीव धनुष्य गळून पडतो आणि तो लढाईला तयार होत नाही. त्या टायमाला श्रीकृष्णानं अर्जुनास केलेला हा उपदेश आहे. दोघांमधला हा संवाद आहे. अर्जुनाच्या मनात असलेले प्रश्न अर्जुन विचारतोय, श्रीकृष्ण त्याचे काय करतोय उत्तर देतोय. तर हे 700 श्लोकामध्ये मूळ महाभारतामध्ये ते लक्षात घ्या. तर त्या 700 श्लोकांचा आधार घेऊन ज्ञानेश्वरांनी जशी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तसा वामन पंडितांनी त्याचा आधार घेऊन त्या 700 श्लोकाचा आधार घेऊन खऱ्या अर्थाने यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो का. आणि आपला ग्रंथ हा गीतेचा कसा खरा अर्थ सांगतोय हे त्याने त्या ठिकाणी ठामपणे सांगितलेले पहा. त्यामुळे या ग्रंथामध्ये वैचारिकता आलेली आणि त्यामुळे हा ग्रंथ काव्यगुणांना मुकला आहे असं अभ्यासकांचं मत आहे पहा. निगमसार, समश्लोकी टीका आणि यथार्थ दीपिका यानंतर वामन पंडितांची आख्यान कविता आहे पहा. तिचा आपण उद्याच्या तासिकेमध्ये विचार करू. धन्यवाद.